कसं दिसतो चिकना. आणि हा ब्लॉग माहित नाही किती मिनिटाचा होईल काय होईल. आय डोंट नो. 3 मिनिटाला ऑर्डर राहतात सॉरी टेबलवर. तसंच बीट या ठिकाणी हायजीन खूप मेंटेन केली जाते. दुसरी गोष्ट कॉस्टली पण नाही आहे आणि जास्त चीप प्राईस म्हणजे एकदम असं काय म्हणता खालच्या लेवलचं पण रेट नाही आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू अनदर व्हिडिओ. खूप दिवसांनी ब्लॉग बनवत आहोत कारण की आपल्याला टाईम नव्हता भेटत. आपण खूप कामाचे लोक आहोत, सो आपल्याला टाईम नाही भेटत आहे. आणि आज वाजत आहे म्हणजे आज आपण जाणार आहोत जेवण करण्यासाठी बाहेर. कारण आज आपलं बाहेरचं म्हणजे जे आपण रेग्युलर जेवण करतो ते आज बंद आहे. आणि साधारणपणे 9-9:30 वाजत आहेत, 10 वाजत आहेत. आणि आता आपण एका ठिकाणी जेवायला जाणार. आता मी आत्ताच जस्ट बाहेरून आलो आहे. आता वापस फ्रेश व्हायचं आणि फ्रेश होऊन भेटू जेवण. ठीक आहे. आणि व्लॉग कसा होतो काय होतं आहे हे पुढचं काहीच माहीत नाही. आणि कुठपर्यंत व्लॉग होणार आहे हे पण नाही माहिती. आणि किती मिनटाचा होणार आहे हे पण नाही माहिती. डिपेंड्स ऑन मूड. ठीक आहे. मूड असेल तर सगळ्या गोष्टी होतात, मूड नसेल तर कुठलीही गोष्ट नाही होत. ठीक आहे. भेटूया फ्रेश होऊन. फ्रेश मस्त फ्रेश होऊन आता थोडंसं सनस्क्रीन लावतो पायाला. मेन गोष्ट हे पुण्यामध्ये यूज करण्याची आहे ते म्हणजे सनस्क्रीन. ठीक आहे. ओके मध्ये सिंग सॉल्ट बाहेर जाण्यासाठी. ठीक आहे. करून घेतो मशरूमचा. चलो लेट्स गो. तर आपण मस्तपैकी फ्रेश होऊन फ्रेश तर झालेलो आहे. आता जायचं तर प्लॅन पाणी पितो. खूप जास्त प्लॅन लागलेली आहे कारण मी आलो जसं आल्याच सीन असं झाला की आपल्याला जावं लागलं बघा. आता हा ग्लास आहे जो ह्याला ग्लास चिटकला आहे, निघत नाही. असंच पाणी प्यायचं. जसं आलो ना तसंच निघत आहे आता बाहेर फ्रेश होऊन. फक्त नाईट शर्ट, नाईट पॅन्ट आणि एक हुडी घालून जातो आहे कारण बाहेर थंडी आहे. सो आता जाऊया बाहेर जेवण करण्यासाठी. खूप जास्त भूक लागलेली, खूप म्हणजे खूप जास्त. ठीक आहे. कसं दिसतो चिकना. गाइज लाइट का सीन देखो, मैजिक देखो. विषय संपला ना भाऊ कारण ऑटोमॅटिक आहे. सो लिफ्ट मध्ये मला आपण म्हणजे हा लुक जो आहे परफेक्ट. ठीक आहे. भूक लागलेली आहे खूप जास्त कारण दुपारचं जेवण असतंच आहे म्हणून आज जास्त भूक लागलेली. आणि असा सीन होता की आज जेवण असं होतं की जेवण न करण्याचा रिझन असं होतं की काय होतं आठवत नाही. आजची जी सवारी जी म्हणता येईल आपल्याला सवारी ते आहे आपली ही मस्तपैकी स्कूटी. ठीक आहे. आणि आता मी इथं खूप जास्तच काळा दिसत आहे. ऑलरेडी आहे तर त्यामध्ये काही विषय नाही आहे, आपल्याला काही लाज नाही वाटत आहे. कृष्णा हा देखील काळाच होता, सॉरी सावळा होता. सो आय डोंट केअर व्हॉट यू थिंक अबाउट मी. मस्तपैकी आपण आलेलो जेवायला. तुम्हाला सांगतो या अखेरी म्हणजे या हॉटेलची म्हणजे तुम्हाला किस्सा सांगतो म्हणजे काय विषय आहे ह्याचा. ठीक आहे. कारण की तर हे जे हॉटेल आहे ना या हॉटेलचं एक सीन सांगायचं आहे. या हॉटेलचं नाव आहे गिरीश हॉटेल. नळ शॉपच्या म्हणजे नळ शॉपमध्ये नळ शॉपला जो ब्रिज आहे ना त्या ब्रिजच्या साईडला
सीन असा आहे या ठिकाणी याचं रिझन एकच आहे. या ठिकाणी हायजीन खूप मेंटेन केली जाते. दुसरी गोष्ट कॉस्टली पण नाही आहे आणि जास्त चीप प्राईस म्हणजे एकदम असं काय म्हणता खालच्या लेवलचं पण रेट नाही आहे. मीडियम आहेत मस्तपैकी कम्फर्टेबल मीडियम. आणि टेस्ट म्हणली तर शुम्मा. तुम्हाला दाखवत आता मी मागवली आहे पिठलं भाकरी, कारण खूप दिवस झालं पिठलं भाकरी नाही खाल्ली आणि पिठलं भाकरी खाण्याचा आता योग आलेला आहे. आणि तुम्हाला त्याची थाळी पण दाखवते पिठलं भाकरी, काही सीन आहे आलेलीच आहे. म्हणजे बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे आपल्या. माझ्या तरी तुम्ही सुटलं का नाही आय डोंट नो. ठीक आहे, तर खूपच जास्त तूप दिलेलं आहे. मला एक आहे की मला जे दूध दह्याचे जे पदार्थ आहेत ते नाही आवडत आहे. तूप दही ताक पनीर काय माहिती. हे आहे भाकर आणि हे आहे पिठलं. शपथ खरं सांगू का, सकाळपासून नव्हतं जेवलो. म्हणजे जेवलो होतो असंच काहीतरी वडापाव खाल्ला होता. शपथ सांगतो जेवण ना क्लास झाले क्लास. म्हणून हे गिरिजा आवडतं, कारण जास्त कॉस्टली पण नाही आहे यार. मिडल क्लास म्हणजे ह्यासाठी आहे मस्त. जास्त कॉस्टली नाही आहे, जास्त चीपमध्ये नाही आहे आणि हायजीन मेंटेन आहे. मेन गोष्ट तुम्ही बघितला असेल. एकच मला वाटतं 1 का 2 मिनटं झाले फक्त ऑर्डर देऊन. 3ऱ्या मिनटाला ऑर्डर हातात सॉरी टेबलवर. तसंच बीट मित्रांनो, आता मी एकदा प्रॉपर मन लावून जेवतो, कारण बोलण्यामध्ये मला जेवण व्यवस्थित नाही होणार. लक्ष कधी जेवणामध्ये असावं. ठीक आहे, जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो आता पुढे काय होते काय नाही. ठीक आहे. जेवण 1 मिनिट मित्रांनो, गाडी आपल्याला रस्ता क्रॉस करायचा आहे. हे आहे गिरिजा ब्रिजच्या साईडला. खरंच जेवण एक क्वालिटी आहे. तुम्हाला खरंच अफोर्डेबल प्राईजमध्ये आणि व्यवस्थित आणि स्वच्छ आणि या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर तुम्ही खरंच गिरिजाला येऊ शकता. आता टाईम झाला घरी जाण्यासाठी. ठीक आहे, बघूया आता पुढे. आईस्क्रीम खाऊन घरी जायचं, रूमवर जायचं असंच. लेट्स गो. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आता सध्याला फ्लॅट खाली. गाडी तर मस्तपैकी लावून झालेली आहे या ठिकाणी. आणि आपण म्हणजे येताना असं सीन होता की आपण येताना काहीतरी आईस्क्रीम पण खाऊन यावं, पण जे मला आईस्क्रीम आवडतं ते बंद होतं, म्हणून आपण ते आईस्क्रीम नाही खाल्ली. सो आता आपण मस्तपैकी हा जो ब्लॉग आहे ना एंड करणार आहोत. आय नो की हा ब्लॉग आता खूप म्हणजे काय म्हणता खूप छोटा होणार आहे, कारण की त्या ब्लॉगमध्ये फक्त जास्त काही नव्हतं आणि खूप दिवस झाले की ब्लॉग नव्हता होत. लिफ्ट येते का? हां, खूप दिवस झाला ब्लॉग नव्हता होत, कारण टाईम नव्हता भेटत. आणि आता टाईम भेटला आहे पण करावं म्हटलं आणि इच्छा पण होती करायची, मूड पण होता, सगळं ओकेमध्ये होतं. आणि आता आपण इथून पुढं ब्लॉग बनवायला जसा जसा चान्स भेटेल तसा आपण ब्लॉग बनवणार आहेत. बघूया आता पुढचा. आणि हा ब्लॉग माहीत नाही किती मिनटाचा होईल आणि काय होईल, आय डोंट नो. तर तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या या ब्लॉगचं सीन आणि बघूया आता मस्तपैकी. आता मस्तपैकी घरी जाऊन निन्नी करणे का, सो जाने का. ठीक आहे, तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून तुम्हाला शुभरात्री, गुड नाईट. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये टाईम भेटला तर.
बाय.